नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर जान्हवी सप्रे लाडे. सप्रे फूड्सच्या युट्यूब चॅनलवर मी आणि माझी सप्रेची संपूर्ण टीम तुमचं खूप खूप स्वागत करते. आमच्या युट्यूब चॅनलवर आम्ही सणसणीत नावाचा सदर चालवतो, ज्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील विविध सणांबद्दल माहिती देतो. या सणांच्या मागे पौराणिक कथा काय आहेत, हे सण कसे साजरे करावेत, या सणाची विशेष खाद्य संस्कृती काय आहे, याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देतो. जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि खाली एक बेल आयकॉन आहे, त्याला देखील क्लिक करा, म्हणजे आमचे नवीन नवीन एपिसोड्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. तर मग सबस्क्राईब केलेत का? खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल. आता आपण वळूया आजच्या सणाकडे. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाली, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझविण शंभू मज कोण तारी. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला आपण महाशिवरात्रीचा सण साजरा करतो. हा सण देशभरामध्ये खूप उत्साहात साजरा होतो. हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये फार महत्वाचा सण मानलेला आहे, कारण हा शंकराच्या उपासनेला समर्पित आहे. असं मानलं जातं की पृथ्वीवरील एक वर्ष हे स्वर्ग लोकातील एक दिवस आहे आणि ज्या प्रहरामध्ये भगवान शंकर विश्रांती घेत असतात तो प्रहर आपण पृथ्वी तलावर महाशिवरात्री म्हणून साजरा करतो. असं म्हटलं आहे, जे शिवभक्त हे महाशिवरात्रीचं व्रत करतात त्यांना आयुष्यामध्ये सुख, शांती, संतुलन प्राप्त होते. त्यांना भगवान शंकराचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी एका शिकाऱ्याच्या झालेल्या हृदय परिवर्तनाची कथा फारच प्रचलित आहे. एक शिकारी असतो. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालावा म्हणून तो शिकार करत असतो. एकदा शिकारीसाठी तो जंगलात जातो. रात्रीचा प्रहर असतो. तो सावज यावं त्याची वाट पाहण्यासाठी एका झाडावर चढून बसतो. ते झाड असतं बेलाचं. त्या झाडाच्या पायथ्याशी एक शिवलिंग असतं. सावज नीट दिसावं म्हणून शिकारी त्या झाडाची पानं खोडून खाली टाकत असतो आणि ती सगळी बेलाची पानं त्या शिवलिंगावर नकळतपणे पडत असतात. पहाटेच्या वेळी एक हरिण तिथे येते. हरणाला पाहून शिकारी बाण मारणार तेवढ्यातच हरिण त्याला विनंती करतो की मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो. थोड्याच वेळाने हरिण आणि त्याचे सर्व कुटुंब तिथे येते आणि प्रत्येक जण त्या शिकाऱ्याला विनंती करत असते की मला मार, पण माझ्या कुटुंबाला नको मारूस. त्या कुटुंबातील जिव्हाळा बघून त्या शिकाऱ्याचे हृदय परिवर्तन होते आणि तो त्या हरणाच्या संपूर्ण कुटुंबाला जाऊ देतो. नकळतपणे झालेले जागरण, शिवलिंगाची झालेली पूजा आणि उपवास यामुळे त्या शिकाऱ्याचे महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण होते आणि त्याचे हृदय परिवर्तन होते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे? जागरण, पूजा आणि उपवास ही या व्रताची 3 अंगे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त कडक उपवास करतात. शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवर रुद्राभिषेक करतात. सहस्त्र बिल्वपत्रे, बेलाची फळे आणि पांढरी फुले वाहून शंकराच्या पिंडीची पूजा केली जाते. त्याच्यानंतर उपवासाचे पदार्थ जसे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, उपवासाचे थालीपीठ किंवा शेंगदाण्याचे कुटाचे लाडू असे उपवासाच्या पदार्थांचे सेवन केले जाते. महाशिवरात्रीच्या रात्री जागरण केले जाते. जागरण करत असतानाच ओम नमः शिवाय असा सातत्याने जप केला जातो. अशा पद्धतीने महाशिवरात्रीचे व्रत करावे. जो भक्त हे व्रत करेल त्याला अक्षय सुख प्राप्त होते असं म्हणतात. महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सप्रे फूड्सचे सर्व पदार्थ तुम्हाला आमच्या वेबसाईटवर म्हणजे saprefood.com वर मिळतील. तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर देखील ते उपलब्ध आहेत. सप्रे फूड्सची आमची आउटलेट बोरिवली, कांदिवली, दहिसर, वसई, ठाणे, शिवली, पुणे, सायन, विलेपार्ले आणि अंधेरी येथे सुरू आहेत. आमचे सर्व पदार्थ तुम्हाला या ठिकाणाहून मिळतील. तसंच स्विगी आणि झोमॅटोवर देखील ते उपलब्ध आहेत. अपना बाजारच्या सर्व शाखांमध्ये आमचे सप्रेसचे प्रॉडक्ट आहेत. तर या सगळ्या ठिकाणाहून आमचे सप्रेसचे प्रॉडक्ट खरेदी करा आणि आमच्या ह्या पदार्थांबरोबर तुमच्या सणांचा आनंद द्विगुणित करा. धन्यवाद.